साऱ्या जगाला पंढरपूरच्या वारीचं अप्रूप आहे। त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाई तसंच जेजुरी, सासवडमधनं आपल्या कुटुंब विल्यासह रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या वारीला येण्याची 200 वर्षांपासूनची परंपरा आहे। लोणंदमधले भाविक रवी लाखे आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीता रवी लाखे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या दर्शनासाठी लोणंद ते रोहा अशी 182 किलोमीटरची पदयात्रा शनिवारी संध्याकाळी पूर्ण केली आहे। 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान 8 दिवसांच्या श्री धावीर महाराज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। रोह्याच्या प्रवेशद्वारावरती देवस्थानचे उपाध्यक्ष नितीन परब, खजिनदार महेश सरदार, विश्वस्त संदीप सरफळे, महेश चाळके, समीर साळवी, राहुल मोहिते, विशाल शेलार, शैलेश रावकर, भरत गुरव, दिनेश मोहिता आदींनी लाखो उभयतांचं स्वागत केलं। पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण 1972 सालानंतर दर 3 वर्षानंतर देवाची जत्रा साजरी करण्यासाठी माघ पौर्णिमेला श्री धावीर मंदिरात येतात। पूर्वी हे लोक जेजुरी, सासवड, कोंढणपूर, पानशेत, लिंगाचा घाट, ताम्हिणी घाट ते कोलाड मार्गे रोहा असा पायी प्रवास करायचे। आता स्वतःच्या वाहनातनं येतात। आज एकेका तांड्याबरोबर 400 ते 500 भाविक असतात। देवाच्या कृपेनं घरामध्ये सोबत, पण देवावरील भाव तीळमात्रही कमी झालेला नाहीये। यातील बरेच लोक मोठमोठ्या सरकारी हुद्द्यावरतीही काम करतात। काहींचे स्वतःचे उद्योग आहेत, स्वतःची आलिशान घरं आहेत, पण श्री धावीर महाराजांच्या वारीला आल्यानंतर परंपरेनं साध्या राहुटीमध्ये म्हणजे झोपडीमध्ये राहतात। जेजुरीवरनं येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी आहेत। आणि ट्रस्टीची माणसं इकडं आमच्या स्वागतासाठी इथं आलेले खूप आभार। पुढे आमच्या इकडं धावीर महाराजासाठी आम्ही नवस केला होता की लोणंद ते रोहा पायी वारी चालत करेल म्हणून। माझ्या मुलांची लग्न झाल्यानंतर पूर्ण वारी करू म्हणून। आता माझ्या मुलांची लग्न झालेले, आता लोणंद ते रोहापर्यंत आम्ही पायी वारी पूर्ण केली। आता इथं धावीर महाराजांच्या मंदिरात गेले की आमची वारी पूर्ण झाली। ट्रस्टीची सगळी माणसं आमच्यापाशी आलेली आहेत, त्यांचे खूप खूप आभार।